एक टोपीवाला होता. तो रोज शेजारच्या गावात टोप्या विकायला जात असे. जाताना एक जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागली म्हणून तो थांबतो, जेवण करतो, नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्या वेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय, पेटीतल्या सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो, काहीच दिसत नाही. मग वर बघतो तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या. तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो, पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात. टोपीवाला विचार करू लागतो की आता यांच्याकडून टोप्या परत मिळणार तरी कशा. थोड्या वेळाने त्याला काहीतरी सुचते. त्याने आपली टोपी काढून खाली फेकली. नक्कल करण्यासाठी ओळखले जाणारे माकडं त्यांनी नक्कल करत आपल्या डोक्यावरील टोप्या काढून खाली फेकल्या. टोपीवाल्याने पटपट त्या सगळ्या टोप्या एकत्र केल्या आणि स्वतःच्या बॅगेत भरल्या. आनंदाने एक बंडल बनवला आणि बोजा घेऊन निघून गेला. घे टोपी भाऊ, टोपी, रंगबिरंगी टोपी. बालमित्रांनो, आजच्या कथेतील तात्पर्य आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.